राज्यामध्ये ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम सुरू आहे असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। तर मराठ्यांना आरक्षण देताना कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागू नये असंही त्यांनी म्हटलंय। मराठा समाजामध्ये भांडण न लावण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांना करण्यात आलंय। भुजबळांची हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा मराठा क्रांती मोर्चानं अजित पवार यांच्याकडे केली आहे। ओबीसी नेत्यांना टार्गेट करून जाळपोळ करण्यात आली। सोळंकी आणि क्षीरसागर काहीही म्हणाले नव्हते, तर मग त्यांच्या घरावरती हल्ला का केला असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलाय। छगन भुजबळांच्या विरोधामध्ये मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यासाठी भुजबळांनी विरोध केल्यामुळे आज त्यांच्या विरोधामध्ये साताऱ्यामध्ये आंदोलन होणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 10 वाजता माध्यमांशी संवाद साधतील। जरांगे पाटील भुजबळांवरती आज नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष आहे। कुणबी मराठा आरक्षणाकरता स्थापित समितीची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती राज्यभरामध्ये कुणबी नोंदी तपासणार आहे। त्यामुळे आता राज्यभरातील कुणबी नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे। राज्याच्या अन्य भागातही कुणबी नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्र सुलभतेने मिळेल यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं आता दिल्या आहेत। राज्यातील 21 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे। परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीला मंजुरी मिळाली आहे। यामध्ये 5 विद्यार्थिनींचा समावेश आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद होणार आहे। राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेची ऊस परिषदेमधून सांगता होती आहे। ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल लागले आहेत। यामध्ये भाजपनं आपला वरचष्मा कायम ठेवलाय। महायुतीचा आकडा हजाराच्या पार, तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी फटका बसल्याचंही चित्र बघायला मिळालंय। राष्ट्रवादीच्या फुटीच्या नंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या गटानं बाजी मारल्याचं दिसून आलं। काटेवाडीसह बारामतीमधल्या अनेक ग्रामपंचायतींवरती अजित पवार गटाचा झेंडा फडकला। एसटी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वामध्ये आजपासून सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ आंदोलन करणार आहे। प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण केलं जाणार आहे। सांगलीच्या आगर इथल्या मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर हा पेटवण्यात आलाय। ऊसाला 400 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे आणि त्याच दरम्यान ट्रॅक्टर पेटवल्याची ही घटना घडली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठ सजली आहे। यावेळी बाजारामध्ये दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या आणि आकाशकंदिलांसह वेगवेगळं साहित्य सुद्धा उपलब्ध झालंय। दरम्यान नागरिक सुद्धा या खरेदीसाठी मोठी गर्दी करतायत। फटाक्यांच्या किमतीमध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे। 15 ते 20% दरवाढ आकाशामध्ये उडणाऱ्या फटाक्यांमध्ये सुद्धा झाली आहे। त्यामुळे दिवाळीमध्ये फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला काहीशी झळ बसेल। पवना नदी प्रदूषणाला पिंपरी चिंचवड पालिकेचे पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा बारणेंनी केली आहे। 3 वास्तुविशारदांना भिडेवाडा स्मारकाचा सुधारित आराखडा तयार करण्यासाठी सांगितल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे। तर स्मारकासाठी जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही 3 डिसेंबर रोजी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाडमधल्या ब्ल्यू जेट स्फोटामधल्या 3 कामगारांचे मृतदेह तब्बल 80 तासांच्या नंतर सापडले आहेत। तसंच अजूनही बेपत्ता असलेल्या कामगारांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढच्या 6 ते 7 दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे थंडी सुद्धा कमी जाणवणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पिकांचं सुमारे 21.69% क्षेत्रावरच्या पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत। बारामती, पुरंदर, शिरूर आणि खेडमध्ये ज्वारीची सर्वाधिक पेरणी ही पूर्ण झाली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून 18 नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे लिलाव हे बंद राहतील। दिवाळीच्या निमित्ताने कांदा लिलावामध्ये व्यापारी सहभागी होणार नसल्यामुळे हे लिलाव बंद असतील। यामुळे सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होईल। जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवरती भाजपचा झेंडा फडकल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे। गोंदिया जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी पार पडली आहे। यामध्ये जांभुळटोला ग्रामपंचायतीवरती महायुती तर माकडी ग्रामपंचायतीवरती भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे।
कोल्हापूरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती एसटी बसेसच्या अनेक फेऱ्या वाढवण्यात आल्यात. कोल्हापूर पुणे महामार्गावरती 9, 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी 220 फेऱ्या वाढवण्यात आल्यात. दिवाळी झाल्याच्या नंतर एसटीच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. शासकीय सेवेमध्ये कायम करण्यासह अन्य मागण्यांसाठी आशा सेविकांसह गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी, अन्यथा 28 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार अशी हाक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं दिली आहे. बीडच्या अंबाजोगाई शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या दरम्यान झाडांची कत्तल होण्याची शक्यता वृक्षमित्रांनी व्यक्त केली आहे. ही झाडं वाचवण्यासाठी शहरातील वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी वडाच्या झाडावरती बसून उपोषण सुरू केलं आहे. हिंगोलीच्या जवळा बाजार इथल्या 33 केव्ही उपकेंद्रामधून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ पुरवठा सुरू करण्याचं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी कोळी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. यावेळी शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अमरावती शहरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी वन्यजीव प्रेमींनी पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन केलं आहे. 15 दिवसांपासून शहरातील लोकवस्तीमध्ये बिबट्या फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावतीमध्ये समायोजन करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्या वणी आणि मारेगाव तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला आहे. धोबी समाजासह न्हावी समाजाला पूर्वीप्रमाणे मागासवर्गीय समाजाच्या सवलती देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोबी समाजाच्या वतीनं एकदिवसीय उपोषण सुद्धा करण्यात आलं आहे. कोल्हापुरामधल्या बालिंगा उपसा केंद्र इथल्या चेंबरमधल्या पडझड झालेले दगड आणि माती काढण्याचं काम सुरू असताना चेंबर कोसळलाय. सुदैवानं यामधले 8 कर्मचारी हे बचावले आहेत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधल्या काजड इथे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या नंतर हवेमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलाय. गावामधल्या दोघांनी हवेमध्ये गोळीबार केल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.